कारण मराठी शब्द असे दादा, एका एका शब्दाचे 2-2, 3-3 अर्थ निघतात जर बोलायला गेलं तर. असे आपल्याकडे भरपूर शब्द आहेत. किती शब्द आहेत? शब्द सांगताय का? पहिले एकत्र कुटुंब पद्धती होती, महिला मंडळ एकत्र कुटुंब पद्धती होती. सध्या महाराष्ट्राला काय रोग आला कुणास ठाऊक, की एकत्र राहिलाच नाही म्हणतात. खरंय की नाही? नाही म्हणतात एकत्र राहिला. उलट मुलगी पाहायला गेलं तर ती म्हणते एकुलता एक असेल तर लग्न करील. मग ज्याचे 2 आहे त्यानं दुसरं का म्हसोबाला सोडायचं का? फार मोठा प्रश्न आहे दादा. पण पहिले एकत्र कुटुंब पद्धती होती आणि मुलगी देताना एकत्र कुटुंबात आपण मुलगी द्यायचो. ही ज्येष्ठ मंडळी माझ्या पुढे बसलेली आहेत. दादा आपण एकत्र कुटुंबात मुलगी द्यायचे का द्यायचे? याचं कारण होतं, एकत्र कुटुंबामध्ये संस्कार रुजलेले असायचे, एकत्र कुटुंबामध्ये दबाव असायचा, एकत्र कुटुंबामध्ये धाक असायचा, एकत्र कुटुंबामध्ये पेहराव कसा करायचा हे ज्येष्ठ मंडळी सांगायचे. म्हणून एकत्र कुटुंबामध्ये संस्कृतीची जोपासना असायची, संस्काराचं पालन असायचं. म्हणून एकत्र कुटुंबात आपण मुलगी द्यायचं. पण आता काय एकत्र राहिलाच नाही म्हणतात. पण जुन्या कुटुंबाचं सांगते ऐका, असं 45 लोकांचं एकत्र कुटुंब होतं. ऐकताय ना तुम्ही सगळे? का भूका लागल्या तुम्हाला? सारखं पातेल्याकडे पाहू नका. ते जेवायचंच आहेत आपल्याला, पण तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर मला बरं वाटेल. हा ऐका, एकत्र कुटुंब पद्धती. एका कुटुंबामध्ये एकूण 45 लोक राहत होते आणि सासू मोठी कडक होती दादा. सासूने कडक असणं सध्या काळाची गरज आहे असं मला तरी वाटतं. का कडक असावं? कारण मुलीसारखं सुद्धा प्रेम करता आलं पाहिजे आणि मात्र त्या ठिकाणी सासू सारखं कडक सुद्धा सासूला वागता आलं. आता सध्याच्या सासा कशा आहेत माहिती का? लग्न झालं की सुनेला फार डोक्यावर घेतात आणि मग ती मिरे वाटायला लागली की अख्ख्या गावाला घराने सांगतात. काय उपयोग आहे? आई सारखं प्रेमही करता आलं पाहिजे आणि सासू सारखं कडकही वागता आलं पाहिजे. ती सासू कडक होती आणि इतकी कडक होती की सासूनं सगळ्या सुनांना बोलवून घेतलं. इकडे या सगळ्यांनी बाहेरची कामं करायची. धुणं तुम्ही धुवायचं, भांडे तुम्ही घासायचे, कपडे तुम्ही धुवायचे, अंगण ओटा तुम्ही सारवायचं, झाडायचं तुम्ही, शेण तुम्ही काढायचं, सगळी बाहेरची कामं तुम्ही करायची. पण स्वयंपाक मी करणार. मी म्हणजे मी नाही बरं का, सासू म्हटली मी करणार. ऐका, सासू म्हटल्याच्या नंतर मी करणार. का बरं? कारण माझ्या मुलांना फक्त माझ्या हातचीच भाजी आवडती, म्हणून स्वयंपाक कोण करणार? मी करणार. सगळ्या सुना कामाला लागल्या. सासूबाईंनी भाजी शिजत टाकली, भलं मोठं पातेल्यात भाजी शिजत टाकली. आता 45 लोकांचं कुटुंब म्हटल्यानंतर पातेलं एवढं घेऊन नाही चालणार दादा. भलं मोठं पातेलं घेतलं, भाजी शिजली, भाजी उकळली, भाजीचं पातेलं असं उचललं, बाजूला काढून ठेवलं, भाकरी थापायला सुरुवात केली. नवीन आलेली सुनबाई, तिच्या वाट्याला काम राहिलं नाही. ती सारखी भाज्याकडे पाहायची, भाकरीकडे पाहायची, भाजीकडे पाहायची, कारण उभ्या आयुष्यात तिने एवढी मोठी भाजी पाहिली नव्हती. ती सारखी भाजीकडे पाहायची, भाकरीकडे पाहायची. तेवढ्या सासूबाई म्हणली, का ग काय माझ्या तोंडाकडे पाहते? तुला काही काम नाही का? ती म्हणली, आत्या काम तरी काय करू ते तरी सांगा. आत्या म्हटली, एक काम कर, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी म्हणून शेंगदाणे घे आणि भाजीत बस. काय सांगितलं? उशिरा का होईना कळून घेत चला, काही घाई नाही आपल्याला. हा उशिरा का होईना करंट लागला पाहिजे. करंट लागणं महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे का? तिला काय सांगितलं? शेंगदाणे घे भाजीत बस. तिने शेंगदाण्याचा डबा घेतला, डबा, आणि ती उकळलेली भाजी तिच्यात जाऊन बसली. पाहता काय भाजली काय? शेंगदाणे घे आणि भाजीत बस म्हणजे उकळत्या भाजीत बस का? नाही. शब्दशः अर्थ. आता किती शब्द सांगायचे तुम्हाला? सगळे विद्यार्थी शाळेत बसलेले होते आणि बसल्या बसल्या सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, उद्या सगळ्यांनी येताना ग्रहपाठ करून आणायचा. तेवढ्यात एक मुलगा म्हटला, सर ग्रहपाठ तरी काय करायचा ते तरी सांगा. सर म्हटले, बघा उद्या सगळ्यांनी येताना म्हशीवर निबंध लिहून आणायचा. काय सांगितलं? हा म्हशीवर निबंध. ते घरी गेले आणि ज्याने त्याने निबंध लिहायला सुरुवात केली. म्हशीला 4 पाय असतात, 1 शेपूट असते, 2 कान असतात, म्हैस दूध देते, दुधापासून ताक बनतं, दही बनतं, तूप बनतं, लोणी बनतं, सगळं असं व्यवस्थित लिहिलं. सगळे विद्यार्थी शाळेत आले. सरांनी सगळ्यांना विचारलं, का रे सगळ्यांनी निबंध लिहिला का? म्हणले, हो सर आम्ही सगळ्यांनी निबंध लिहिला. सगळ्यांच्या वह्या चेक करत 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 कोपऱ्यापर्यंत गेले आणि कोपऱ्याला एक विद्यार्थी बसलेलं होतं. आणि आता ज्या अर्थी ते कोपऱ्याला बसलेलं होतं म्हणजे ते कसं असेल? कसं असेल? पुरव हुशार असेल. तुमच्याकडे उलट शिकवतं वाटतं. ऐका, आता कोपरा पाहून बसणारे विद्यार्थी मठ्ठच असतात, कारण पुढे बसत नाही, होमवर्क केलेला नसतो दादा, आणि म्हणून ते कोपरा पाहून बसलं. आणि सध्या कीर्तनात कोपऱ्यात कोण जाऊन बसतं? म्हणजे इथलं नाही सांगत बरं का, आमच्या इकडचं सांगते मी. कोपऱ्याला कोण बसतं? ज्यानं तंबाखू खाल्ली ते थुकायची सोय म्हणून कोपरा पाहून बसतं. म्हणजे इथलं नाही, पण बरोबर ते कोपऱ्याला, ते तसं कोपऱ्याला बसलेलं होतं. सर तिथपर्यंत गेले आणि त्याला विचार, का रे निबंध लिहिला का? ते म्हणलं, नाही लिहिला सर. अरे
नाही लिहिला? सगळ्यांनी लिहिला, तू का नाही लिहिला? ते म्हणलं त्याचं काय ना सर, असं झालं. म्हणे कसं झालं? ते म्हणलं वही घेतली, पेन घेतला आणि म्हशीवर निबंध लिहायला बसलो, म्हैस उदाळली, लिहिताच आलं नाही. आता मला सांगा, म्हशीवर निबंध लिहून आणा याचा अर्थ तिच्यावर बसून लिहून आणा का? किती शब्द सांगावेत महाराज, शब्दाचा अर्थ जसे काढाल तसे. काय झालं, जावई बुवाला निमंत्रण दिलं सासूबाईंनी. बरेच दिवस झाले जावई बुवा आले नाही, तुम्ही या जरा जेवायला. जेवायला निघाले, सासूबाईचा शब्द तोडता येत नाही आणि मग जावई निघालेत. सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, जावई बऱ्याच दिवसांनी येतात, पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे. सुनबाई म्हटली हरकत नाही सासूबाई, करू आपण पुरणाचा स्वयंपाक. सासूबाई म्हटली एक काम कर, सार मी करते, भजे मी तळते, कुरड्या मी तळते, अगदी भात मी घालते, सगळं करते, तू फक्त एवढंच काम कर, एवढं पुरण घे आणि वाटून दे. काय सांगितलं? काय सांगितलं? पुरण घे आणि वाटून दे. तिनं ते पुरण घेतलं, अर्धा तास झाला, 1 तास झाला. सासूबाई म्हणली सुनबाई पुरण आण ना. ती म्हटली आत्या वाटून दिलं ना. अगं हो वाटलं तेच आण. ती म्हणली आत्या वाटून दिलं ना. आत्या म्हणली कसं वाटलं? ती म्हणली गल्लीतले सगळे पोरं बोलवले, सत्यनारायणाच्या प्रसादासारखं वाटलं. आता पुरण घे आणि वाटून दे, याचा अर्थ गल्लीतल्या मुलांना वाट का महाराज? किती शब्द आहेत, किती आता सांगायला गेलो तर महाराज पहाट होईल, पण जाऊ द्या. मला एवढंच सांगायचंय, तसा प्रपंच अधोगामी करायचा, त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा महाराज. ऐका, प्रपंच अधोगामी करायचा आणि परमार्थ ऊर्ध्वगामी करायचा, म्हणजे आभाळाकडे पाहून नाही. हे बघा, आपलं जे चाललंय ना महाराज, ते सगळं उलट चाललंय, उलट सगळं उलट चाललंय. आपण प्रपंचामध्ये वरती पाहतो आणि परमार्थामध्ये खाली पाहतो. तुम्ही बघा ना महाराज, प्रपंचात वरती पाहतो आणि माझं एवढंच म्हणणं आहे, प्रपंचात तुम्ही किती वरती पहा, कितीही वरती पहा, तरी प्रपंचामध्ये समाधान नावाची गोष्ट अजिबात नाही. आहे समाधान? अजिबात नाही महाराज. आपण एकमेकाला भेटलो की एकच प्रश्न विचारतो, का हो बरं आहे का? आणि आपण काय म्हणतो? बरं आहे. खरंच बरे राहतो का आपण? कोणाचंच बरं नाही तिथं, कोणाचंच नाही. पण ऐका ना, प्रपंचामध्ये समाधान नावाची गोष्ट नाही. याचं कारण तुम्हाला सांगते, ऐका. भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये ययाती राजाची गोड कथा आली. ऐकताय ना तुम्ही सगळे? सावध बसा, सावध. हा, एकदम सावध बसायचं, फ्रेश चेहरे ठेवायचे, अगदी मरगळल्यासारखं बसायचं नाही. हा, काहींचे तोंड पाहिले की दिवसाही 12च वाजलेले असतात आणि रात्रीचे 12च वाजलेले असतात. म्हणून अगदी फ्रेश बसायचं, आनंदी बसायचं, आनंदी. कधी कधी काही काही मरगळलेले चेहरे नेमके पुढे येऊन बसतात आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय, कुठून आबुदी आली याच्या पुढे कीर्तनाला उभे राहिले. म्हणून जरा फ्रेश बसायचं, आनंदी बसायचं, अजिबात मरगळल्यासारखं बसायचं नाही. म्हणून ऐका, वास्तविकता मात्र त्या ठिकाणी काही काही फार मरगळल्यासारखं बसतात. मी कायम एक दृष्टांत सांगत असते. वीर भगतसिंग दंड बैठका काढायला लागलेत महाराज. दुसऱ्या दिवशी फासावर जायचं होतं आणि तरी भगतसिंग दंड बैठका काढायला लागले. काढत असताना एका शिपाईनं विचारलं, भगतसिंग उद्या तुम्ही युद्धावर नाही जाणार, उद्या तुम्ही फासावर जाणार आहात, मग का दंड बैठका काढतात? भगतसिंगांनी उत्तर दिलं, फासावर जाणार आहे म्हणून दंड बैठका काढतो. फासावर जायचं आणि दंड बैठका काढायचा काय संबंध? भगतसिंगांनी जे उत्तर दिलं ना महाराज, फार गोड आहेत. संपूर्ण दृष्टांत नका लक्षात ठेवू, फक्त तात्पर्य लक्षात ठेवा. भगतसिंग म्हटले, अरे आई, माझी आई दररोज देवपूजा करते आणि ती देवपूजेला लागली की मला फुलं आणायला सांगते. मी जसं असेल तसे फुलबागेतनं फुलं घेऊन येतो आणि आईच्या हातात देतो. आई काय करते? ज्या फुलाचा घाण वास येते ते फुल फेकून देते, जे फुल सडलेलं आहे ते फुल फेकून देते, पण ज्या फुलाचा अगदी छान वास येतोय, टवटवीत दिसतंय, ते फुल उचलते आणि भगवंताच्या चरणापाशी वाहते. मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मी मरता मरता इतका टवटवीत दिसावा की देवाच्या चरणापाशी मला जागा मिळावी आणि धरणी मातेनं माझा स्वीकार करावा, याच्यासाठी मी दंड बैठका काढतोय. मला सांगायचं एक आहे, मरणाच्या दारात होते तरी दंड बैठका काढत होते महाराज. मरणाच्या दारात होते तरी टवटवीत दिसावं वाटत होतं देवा करता. मला माहित नाही तुम्ही मरता मरता कसे दिसाल, पण निदान कीर्तनात तरी टवटवीत बसा, माझं समाधान होईल महाराज. म्हणून कीर्तनात तरी अगदी आनंदी बसा, फ्रेश बसा. मी वेळेच्या मात्र पुढे जाऊ देणार नाही. लईत लई गेले तर 15 मिनिट चालेल ना तुम्हाला? हा, मी जास्त लांबवणार नाही, पण मला असं वाटतं कीर्तनातला प्रत्येक शब्द तंतोतंत ऐकणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. कुठपर्यंत आलो होतो आपण बाबा?
वा, तेवढे जिवंत आहेत, मला बरं वाटलं. सुनील महाराज, कीर्तन हे जिवंतपणे ऐकलं पाहिजे. आपल्या लोकांना कधी कळेल माहित नाही. जिवंतपणे बसावं कीर्तनात, एक एक शब्द ऐकला पाहिजे. ऐका जरा, वास्तविक सांगते तुम्हाला. भागवतातल्या 9व्या स्कंदामध्ये ययाती राजाची गोड कथा आली. दादा, ययाती राजाचं सेपरेट एक कादंबरी आहे. कधी वाचायला वेळ मिळाला तर 100% वाचा. खूप गोड आहेत. एकदा वाचायला लागलं की त्याच्यामध्ये गुंततच जातो. शेवटपर्यंत पूर्ण झाल्याशिवाय, ती वाचल्याशिवाय आपण सोडू शकत नाही. इतकी छान कादंबरी आहे. ऐका जरा. आणि मग त्या भागवताच्या 9व्या स्कंदात ययाती राजाची गोड कथा आली. ययातीचा विवाह ऋषी मुनींची कन्या देवयानी तिच्या बरोबर झाला. देवयानी माहिती आहे ना महिला मंडळ तुम्हाला? नाही माहिती? स्टार प्रवाहवरची नाही बरं का, संग्रामची अजिबात नाही. ही इकडे ऋषी मुनींची भागवतातली सांगते मी. ती देवयानी, तिच्या बरोबर विवाह झाला. आणि झाल्याच्या बरोबर त्या देवयानी बरोबर दासी म्हणून श्रमिष्ठा गेली. श्रमिष्ठा ही राजकन्या होती, पण पूर्वजन्मीचं संचित भोगावं लागतं म्हणून दासी म्हणून जावं लागलं. पण राजकन्या होती, दिसायला रूपवती, अगदी सुंदर, इतकी गोरीपान होती दादा, इतकी छान दिसायला होती. पण इतकी छान दिसायला असताना ययातीची नजर त्या श्रमिष्ठेकडे गेली आणि ययातीमध्ये आणि श्रमिष्ठेमध्ये संबंध प्रस्थापित झाला. ते कळालं देवयानीला. देवयानी रडत 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 रडतच निघालीत दादा. आणि ऋषी मुनींनी देवयानीला रडत असताना पाहिलं. आणि ऋषी मुनी देवयानीला विचारतायत, कारण सांगताय का? देवयानीला विचारताय, काय झालं देवयानी रडायला? कारण बापाचं अंतकरण काय असतं ना, ज्या बापाला मुलगी आहे त्यालाच कळतं महाराज. ज्याला परमेश्वरांनी मुलगी दिली नाही ना, तो कायम दुसऱ्याच्या लेकराला नावं ठेवत असतो. पण तुम्ही पहा, ज्याला मुलगी आहे तो दुसऱ्याच्या लेकराला बोलताना सुद्धा घाबरून बोलत असतो. त्याला माहिती आहे, आपण जर लोकाच्या लेकराला नाव ठेवलं तर आपल्याला सुद्धा ठेवणारे कोणीतरी असेल महाराज. म्हणून मुलगी असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मग बाप सगळं सहन करू शकतो दादा, सगळं सहन करू शकतो. पण मुलीच्या डोळ्यामध्ये जास्त वेळ पाणी आलेलं बाप सहन करू शकत नाही. त्याला बाप म्हणतात महाराज. ऋषी मुनींनी विचारलं, झालं काय देवयानी? देवयानी रडू लागली, बाबांना सांगू लागली, बाबा, नवरा राजा नसता पाहून दिला तरी चाललं असतं बाबा. भिकाऱ्याचा प्रपंच बिन तक्रार केला असता बाबा. जेवायला पाची पक्वान्न नसते तरी चालले असते बाबा. भाजी भाकरीवर राहिली असती बाबा, एक टायमाचं खाऊन उपाशी राहिली असती बिन तक्रार. राहायला राज्य दरबार नसता तरी चालला असता बाबा. झोपडीत प्रपंच केला असता बिन तक्रार. सगळं सहन केलं असतं बाबा, सगळं सहन केलं असतं. पण नवऱ्यानं केलेला विश्वासघात कसा सहन करू? कारण पत्नी सगळं सहन करू शकते, पण नवऱ्यानं केलेला विश्वासघात पत्नी सहन करू शकत नाहीत महाराज. आणि देवयानी रडायला लागली. देवयानीचं सगळं ऐकलं. ऋषी मुनींच्या मुखातनं श्राप बाहेर पडला. हे ययाती, माझ्या मुलीला इतका त्रास दिला, विश्वासघात केला, तुला अजन्म वृद्धत्व प्राप्त होईल, म्हणजे तू म्हातारा होशील. भर तारुण्यामध्ये ययाती म्हातारा झाला बाबा, भर तारुण्यात. आणि म्हातारा झाल्याच्या नंतर कळालं आपल्याला श्राप कोणी दिलेला आहे. आणि मग ययाती निघाला रडत रडत. दादा, एवढं अख्खं आयुष्य म्हातारपणात कसं घालायचं? मग निघाला रडत रडत. ऋषी मुनींनी बघितलं, ययाती तिथं आला. चुकलं माझं, मला क्षमा करा, दिलेला श्राप मागे घ्या. ऋषी मुनींनी सांगितलं, सगळं करता येतं बाबा, पण तोंडातनं गेलेला शब्द आणि दिलेला श्राप मागे घेता येत नाही. ययाती रडायला लागला, कसं आयुष्य काढू या वृद्धत्वात, म्हातारपणामध्ये कसं आयुष्य घालू? आणि तेवढ्यात देवयानीनं त्याला रडताना पाहिलं. ऐका महिला मंडळ, धर्मपत्नी कशाला म्हणतात ऐका? जी सगळं सहन करते, पण पती रडलेला जास्त वेळ पत्नीला सहन होत नाही, ती धर्मपत्नी. त्यानं किती त्रास देऊ द्या, पण तो जास्त रडलेला पत्नीला सहन होत नाही महाराज. तेवढ्यात देवयानीनं पाहिलं, बाबा चुकले असेल माझे पती, चुकतो तोच माणूस असतो ना, पण दिलेला श्राप मागे घ्या बाबा. दिलेला श्राप, बाई देवयानी असं करता येणार नाही, पण मी उशाप देऊ शकतो. ऐक देवयानी, ऐक ययाती, कुणाचं तरी तारुण्य तू आणू शकतो, पण तू राजा आहे, कुणाकडे जाशील, बळजबरी करशील, कोणाचे आणणार चालणार नाही. ज्याचं तारुण्य आणायचं तो तुझ्या घरातला असला पाहिजे. ययाती गेला. सगळ्या मुलांना सांगितलं, मुलं अशी उभी राहिले दादा, आणि मुलांना सांगितलं, हे पोरांनो, तुमचं तारुण्य तुम्ही मला द्या. काय बाप आहे हो, तुमचं तारुण्य तुम्ही मला द्या, मी प्रपंच करतो आणि तुम्ही वाऱ्या करा. काय बाप आहेत दादा.
आणि तेवढ्यात मात्र सगळे मुलांनी पावलं मागे घेतली. एका मुलाचं नाव होतं पुरू. पुरूनं सांगितलं, बाबा मागून मागून काय मागितलं? तारुण्य. माझं तारुण्य मी तुम्हाला दिलं. पुरूचं तारुण्य घेतलं महाराज ययातीनं. आणि तारुण्य घेतल्याच्या नंतर थोडा नाही थिडका नाही 10,000 वर्ष संसार केला. किती ऐकाय का तुम्ही? 10,000 वर्ष प्रपंच केला. 10,000 वर्ष प्रपंच करून त्या प्रपंचामध्ये समाधान मिळालं नाही. मग मात्र त्या ठिकाणी समाधान न मिळाल्यामुळे अशा प्रपंचाला ययातीनं तिलांजली वाहिली आणि पुरूचं घेतलेलं तारुण्य पुरूला परत देऊन टाकलं. मला सांगायचं एवढंच आहे की विषय भोगामध्ये तृप्ती नाही. विषय भोगीता विषय भोगीता कोण तृप्त झाला. विषय भोगीता कोण तृप्त झाला. विषय भोगीता कोण तृप्त झाला. इंद्रने मला अग्नी कोणे. इंद्रने मला अग्नी कोणे. विषय भोगीता कोण तृप्त झाला. विषय भोगीता कोण तृप्त झाला. इंद्रने निमाला अग्नी जैसा. इंद्रने निमाला अग्नी जैसा. विषय भोगीता कोण तृप्त झाला. विषय भोगीता कोण तृप्त झाला. वा वा वा. विषय भोगिता कोण तृप्त झाला. इंधने निमाला अग्नी जैसा. विषयामध्ये तृप्ती नाही. जसं अग्नीत इंधन टाकलं की ते भडका घेतं तसा विषय भोग आहे. किती भोगला तरी त्याच्यात समाधान नावाची गोष्ट नाही. मला ते सांगायचं आहे. प्रपंच कितीही केला तरी त्याच्यात समाधान नाही. प्रपंचात कितीही वरती पाहिलं तरी त्याच्यामध्ये समाधान अजिबात नाही महाराज. तरी आम्ही मात्र प्रपंचामध्ये कायम वरती पाहतो. तुम्ही बघा ना जरा, कायम प्रपंचात वरती पाहतो. याचा असं आहे, माझं कसं होईल, त्याच्याकडे गाडी माझी कधी होईल, त्याच्याकडे एवढा मोठा बंगला आहे माझा कधी होईल. याला म्हणतात प्रपंचात वरती पाहणं. याला काय म्हणतात? प्रपंचात वरती पाहणं. कधी कधी एखाद्याची गाडी एखाद्याचा बंगला पाहिला की आमचं मन आम्हाला विचारायला सांगतं, विचार करतं मन की बाबा त्याच्याकडे एवढं आहे, मला कधी ते प्राप्त होईल. पण खरं सांगू का, या सगळ्या गोष्टी मनावर अजिबात अवलंबून नाही. मनाचं काय घेऊन बसला तो. मन आज इथे उद्या कुठे त्याचा काय भरोसा. बहुत चंचलाचा बहुत चंचलाचा फळ. बहुत चंचलाचा फळ. बहुत चंचलाचा फळ. जाता येता न लगे बेला न लगे बेला न लगे बेला. बहुत चंचलाचा फळ. बहुत चंचलाचा फळ. जाता येता न लगे वेळा. न लगे वेळा. न लगे वेळा. बहुत चंचलाचा फळ. बहुत चंचलाचा फळ. चपळ 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 चपळ. क्या गाते वा. बहुत चंचल चपळ. जाता येता न लगे वेळ. त्याला यायलाही वेळ लागत नाही, जायलाही वेळ लागत नाही. कुणाला? मनाला. खरं तुम्ही सगळे खरं बोलतात का? खरं काही असे करता, काही असे करता. नेमकं काय? बरं जाऊ द्या, घरी कसे बोलतात मला माहित नाही. इथं खरं बोलाल ना? खरं बोलाल ना? खरं सांगा मला एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुमच्या मनाला असं वाटत नाही का आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं? खरं बोला. खरं वाटतं ना? मला सुद्धा वाटतं मी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं. माझ्या मनाला सुद्धा वाटतं ना दादा. पण माझ्या मनाला वाटतं मी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं. पण माझं प्रारब्ध मला सांगते तू गपचूप कडाकडाने कीर्तन कर. तुमच्या मनाला काय वाटतं हे महत्वाचं नाही.
तुमचं प्रारब्ध काय ठरवतं याला सगळ्यात जास्त महत्व आहे. शास्त्रकार फार गोड वर्णन करतात. मनसा चिंतितम कार्य दैवम अन्यत्र चिंतन राजकन्येन प्रसंगे व्याघ्र जटिल भक्षिता. तुमच्या मनाला काय वाटतं याला महत्व नाही, तुमचं दैव तुमचं प्रारब्ध काय ठरवतं याला सगळ्यात जास्त महत्व आहे. पुढे प्रसंग बघा किती गोड सांगितलाय. राजकन्येन प्रसंगे व्याघ्र जटिल भक्षिता. राजकन्येचा प्रसंग सांगितला, ऐका जरा. राजाची कन्या होती आणि ती उपवर झालेली होती, अर्थात लग्नाच्या वयात आलेली होती. एक सांगू दादा, बापाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग कोणता असेल ना तर तरुण मुलीला सांभाळणं बापाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग. हो, सध्या तर फार अवघड आहे परिस्थिती, तर फार डेंजर आहे सध्या. तरुण मुलगी सांभाळणं सोपं राहिलं नाही दादा. आता तरी मात्र त्या ठिकाणी आम्हाला पहिलं 18 वर्षाची पोरगी झाली की मग चिंता वाटायची. आता तसं नाही. आता महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये 6 वर्षाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार बलात्कार व्हायला लागले. किती दुर्दैव आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी तर म्हणते गेल्या वर्षी तेच, याही वर्षी तेच होतंय संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात. आम्ही किती आंदोलन करणार, किती मेणबत्त्या जाळणार. माझं स्वतःच वैयक्तिक असं मत आहे, आता मेणबत्त्या जाळण्याच्या भानगडीत पडू नका. कारण मेणबत्त्या जाळण्यापेक्षा बलात्कारी जाळा, म्हणजे मेणबत्ती जाळायची वेळ पडणार आहे. त्याच्यावर ठोस निर्णय घेणं आता सध्या काळाची गरज आहे दादा. म्हणून मात्र मुली सांभाळणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. घरात तरुण मुलगी असली की बापाचं सगळं चित्त, बाप किती कष्ट करेल हो, किती कष्ट करेल. बापाला सगळे कष्ट परवडतात, पण बापाला तरुण पोरगी सांभाळणं फार कठीण आहे दादा. आणि म्हणून योग्य वयामध्ये लग्न झालेलं कधी बरं असतं असं मला वाटतं बरं का. आता लोक म्हणतात डॉक्टर होऊ द्या आणि इंजिनियर होऊ द्या, काय व्हायचं ना ते नवऱ्याच्या घरी होऊ द्या. आता सोपं नाही राहिलं ना दादा. लोक म्हणतात अजून बारीक आहे. कधी 25 वर्षाची पोरगी होती तरी लोक म्हणतात ताई अजून बारीक आहे. मग काय 32 वर्षाला लग्न करता का? म्हातारी झाल्यावर लग्न करण्यात काय अर्थ आहे? मला सांगायचं एवढंच आहे महाराज, योग्य वयामध्ये विवाह होणं सुद्धा महत्वाचं आहे. पण मात्र त्या राजाची मुलगी उपवर झाली, लग्नाच्या वयात आली आणि लग्नाच्या वयात आल्या प्रधानाला बोलावून घेतलं. प्रधानजीला सांगितलं, प्रधान असा ज्योतिष आणा की तो माझ्या मुलीचं भविष्य सांगू शकेल. आणि मग ज्योतिष आले दादा, बसायला पाठ दिला, खानपान झालं अगदी व्यवस्थित. आणि मग राजानं विचारलं, सांगा ना माझ्या मुलीचं कसं होईल, तिचं भविष्य काय असणार आहे, तिला नवरा कसा मिळणार आहे. बाप आई बाप वेडेच असतात तो, मुलांच्या बाबतीत पूर्णपणे वेडे असतात. त्यांना वाटतं आपल्या मुलाचं कसं होईल, काय होईल. फार मात्र त्या ठिकाणी चिंता असते आई बापाला. तुम्हाला खोटं नाही सांगत, दारात जर कोणी भीक मागायला आलं ना आणि ते जर म्हटलं ना मी भविष्य सांगतो, तरी आई बाप मुलांना बोलून घेतात आणि हात दाखवतात, सांगा माझ्या मुलाचं भविष्य. अरे ठीक आहे, तुम्हाला हात आहे तुमचं भविष्य, पण ज्याला हातच नाही मग त्याला भविष्य नाही का? हाही प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला पाहिजे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, या मात्र माझं म्हणणं एवढंच आहे. मुलगी उपवर झाली, राजानं मात्र प्रधानाला सांगितलं. प्रधानजी ज्योतिष आलेत घेऊन, ज्योतिष्य बसली. ज्योतिषांना विचारलं माझ्या मुलीचं कसं होईल, काय होईल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगा. ज्योतिष्य म्हटले बघा सगळं भविष्य सांगतो, पण जोपर्यंत तुमची मुलगी पाहत नाही तोपर्यंत तिचं भविष्य सांगता येत नाही. राजआज्ञा झाली, मुलगी बाहेर आली दादा. मुलगी इतकी दिसायला सुंदर होती की ज्योतिषाची नजर त्या मुलीकडे गेली आणि ज्योतिषाने त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर मनातली मनात विचार केला, राजा कशाला कोणाला देतोय, मलाच दिली तर काय बरं होईल. ऐकताय ना तुम्ही सगळे, काय विचार केला, मलाच दिली तर काय बरं होईल. आणि मग आता राजाला असं म्हणावं तर राजा आपल्याला पोरगी देणार नाही, त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. म्हणून आता ऐका, त्या ज्योतिषानं काय केलं, असा चौकण आखला, सगळे मंगळ गुरु एकत्र केले आणि राजाला सांगितलं, राजे साहेब तुमची जी मुलगी आहे ती 2 कुळाचा नाश करणारी आहे. हिला जर घरात ठेवलं तर एक तर आई तरी मरल, नाही तर बाप तरी मरल. राजाचे डोळेच पांढरे. राजा म्हणला आता हिचं काय करायचं. ज्योतिषी म्हणलं काही नका करू, सोपं सांगतो, हिला मारू बिरू नका, अजिबात मारू बिरू. मग काय करायचं, लाकडी पेटार घ्या, पेटार पोरगी पेटाऱ्यात टाका आणि पेटार नदीला सोडून द्या. कारण याचं झोपडं नदीलाच होतं दादा. हो, त्याला माहित होतं पेटार येऊन येऊन कुठे येणार, आपल्याकडेच येणार. आणि मग सांगितलं आणि ते निघून गेलं. राजा बिचारा उदास झाला, नाराज झाला. नाराज झाल्याच्या नंतर तेवढ्यात प्रधानजी आले. प्रधानाने विचारलं, राजेसाहेब झालं काय, फार उदास आहात तुम्ही. काही नाही बाबा, असा घडलेला प्रसंग सगळा सांगितला. प्रधानजी म्हणले अजिबात चिंता करू नका, दुसरा ज्योतिष आणतो. दुसरा ज्योतिष आणला, त्याला बसायला पाठ दिला.
आणि मग ते बसल्याबरोबर त्या मुलीकडे पाहिलं. सगळं भविष्य अगदी छान सांगितलं. 2 कुळाचा उद्धार करणारी आहेत. ज्या घरात जाईल त्या घरात लक्ष्मी प्राप्त होईल. मुलीला मात्र राज्य कारभार मिळेल. अगदी सगळं व्यवस्थित होईल. चिंता करायची अजिबात गरज नाही. राजाला आनंद वाटला. पण राजा प्रधानाकडे गेला. प्रधानाला विचारलं, मग पहिल्या ज्योतिषाचं काय करायचं? प्रधान म्हणला, त्याचं काय करायचं ते माझं मी पाहतो. कारण पहिल्यापासूनच ना दादा, काय पहिले राजापेक्षा प्रधान हुशार आणि आता मंत्र्यापेक्षा त्याचा पीए जास्त हुशार. किती खडी खायची किती डांबर खायचं जेवढं पीएला माहिती तेवढं कोणालाच माहित नाही दादा. म्हणून वशीला मंत्र्याला लावायचा नाही, वशीला पीएला लावायचा. हा ऐका, मला सांगायचं एवढं. प्रधानजी म्हणले, त्याचं काय करायचं? माझं मी पाहतो. लाकडी पेटारं घेतलं. पेटारं 4-5 दिवसाचा उपाशी पिसाळलेला वाघ धरून आणला आणि पेटाऱ्यात टाकला. पेटारं बंद केलं आणि पेटारं नदीला सोडून दिलं. हे वाटच पाहत होतं गिराईक. यानं ते पेटारं पाहिलं गड्या आणि धोत्रासहित पाण्यात उडी घेतली. दमच राहिला नाही. धोत्रासहित पाण्यात उडी. पेटारं असं उचललं. मनात विचार आला, राजकन्या मिळाली. काय आनंदाची गोष्ट आहे. राजकन्या मिळाली. बाहेर आलो महाराज. पेटारं उघडेपर्यंत दम नव्हता. भला मोठा दगड घेतला, पेटाऱ्यावर टाकला आणि टाकल्याबरोबर 4-5 दिवसाचं गुदमारलेला पिसाळलेला वाघ त्यानं जसं तोंड काढलं तसं याचं नरडच धरलं. एवढंच रपकन धरलं असेल गड्या. हा, फरकच नाही. ऐका, धरलं. मला सांगायचं एकच आहे की याच्या मनानं चिंतन केलं होतं, मला राजकन्या मिळाली पाहिजे. याच्या प्रारब्धाने चिंतन केलं, याचा मृत्यू झाला पाहिजे. म्हणून राजकन्येन प्रसंगे व्याघ्र जटिल भक्षिता म्हणून मनसा चिंतितम कार्य दैवम अन्यत्र चिंतये. महाराज म्हणतात, तुमचं मन काय चिंतन करतं याला महत्व नाही, तुमचं प्रारब्ध काय ठरवतं याला सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणून प्रारब्धावर अवलंबून येतो. आम्ही विनाकारण म्हणतो, तो श्रीमंत मी गरीब का, त्याच्याकडे एवढे पैसे का, माझ्याकडे का नाही. एक सांगू दादा, संपत्ती ही प्रारब्धावरच अवलंबून असते. कशावरून? ज्ञानोबारायची ओवी ऐका म्हणजे खरं पटेल. ज्ञानोबाराय म्हणतात, भाग्यचिनी भडसे उद्यमाचिनी मिसे संपत्ती जाता पैसे घर रिगे. अन्न मन धान येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन. धन हे तो प्रारब्धा अधीन. हे प्रारब्धाच्या अधीन आहे. उगा आम्ही म्हणतो याच्याकडे काय ना आमच्याकडे काय नाही, त्याचं कारणच आहे. त्याच्या प्रारब्धात आहे म्हणून त्याला मिळतं, आमच्या प्रारब्धात नाही म्हणून आम्हाला मिळत नाही. कधी कधी तुम्ही बघा ना महाराज, वास्तविकता काहींकडे इतकी संपत्ती असते पण खायला कोणी राहत नाही. तसं एकाकडे भरपूर प्रॉपर्टी. असंच आहे शंभू महाराज, जिथं चणे तिथं दात नाही आणि जिथं दात आहे तिथं चणे नाही. ज्याला 100 एकर जमीन आहे त्याला पोरगच नाही, आणि ज्याला 4-5 पोरं आहे त्याला 1 बिघा सुद्धा नाही. हे असंच चाललंय दादा. संपत्ती भरपूर त्याच्याकडे. विचार केला, मी मरणाच्या दारात आहे. म्हातारं झालं म्हणजे मी मरणार. म्हातारं झालं मरावंच लागतं. म्हातारं झालं कशावरून ओळखायचं? पांढरे केस झाले की आपण म्हातारं होत असतो. पांढरे केस किती डाय केले काळे करण्याचा प्रयत्न केला तरी म्हातारं तरुण होत नाही गड्या, अजिबात नाही. म्हातारं म्हातारच असणार. म्हातारं झालं, विचार केला आता मी म्हातारं झालो, आयुष्य थोडंच राहिलं आपल्याकडे, पण आपण कधी मरू याची गॅरंटी नाही. आपली संपत्ती कुत्रे मांजरं खाण्यापेक्षा ती चांगल्याच्या ताब्यात गेली पाहिजे. आणि तेव्हाचे राजे चांगले होते दादा. राजा चांगला होता, राजाच्या ताब्यात संपत्ती जावे असं वाटलं आणि म्हणून विचार केला, सगळं नेऊन घेऊन गेलो तर राजा म्हणशील 7 दिवस पेटलं तर विजणार नाही एवढी प्रॉपर्टी माझी, आणि हा मला भीक देतो, कसं काय राजाला म्हणायचं. पण त्याने विचार केला, काही करू, असा काहीतरी गुन्हा करू की राजानं ती संपत्ती घेतली पाहिजे आणि राजाच्या हाताने आपल्याला मरण आलं पाहिजे. काय मरण आलं पाहिजे. निघाला दादा, आणि निघाल्याबरोबर राजे साहेब सिंहासनावर बसलेले होते. सगळी लोक त्या सभेला आलेली होती महाराज. इतकी गर्दी होती सभेला. राजे साहेब सिंहासनावर होते. हे गेटवर उभं होतं, गेटवर, आणि सगळीकडे शांतता पसरली होती. इतकी शांतता होती, इतकी शांतता होती, ऐका ना, इतकी शांतता होती. मला हे सांगायचंय, इतकी शांतता होती, सगळीकडे शांत वातावरण. हे गेलं आणि गेल्याच्या नंतर पायातली चप्पल काढली आणि नाही म्हणून राजाच्या मारून फेकली. फेकल्याच्या नंतर राजाचा मुकुट खाली पडला. हो,
खाली पडला. सगळे लोक त्याला मारायला धावले, सगळे लोक प्रधानजी सहित सगळे त्याला मारतात. पण राजाची हळूच नजर त्या मुकुटाकडे गेली. पाहत होतं काय, त्या मुकुटावर भला मोठा विंचू नांगीवर करून उभा होता. महाराज नांगीवर करून. यानं विचार केला, यानं नसती चप्पल मारली तर मुकुट डोक्यावर असता, मुकुट डोक्यावर असता तो विंचू आतमध्ये असता, विंचू आतमध्ये असता त्याने डंका मारला असता, त्याने डंका मारला असता तर काय माझी अवस्था असती. हा भाग्यवान होता म्हणून मी वाचलो, मारू नका त्याला, त्याच्यामुळं मी वाचलो. प्रधान म्हणलं मग याचं काय करायचं राजे साहेब? अरे त्याच्यामुळं मी वाचलो, एक काम करा, 40,000 मोहरा घ्या आणि याला दान करून टाका. कळतंय का तुम्हाला? कळतंय? हा, हे द्यायला आलं होतं द्यायला, पण याच्या प्रारब्धात आणखीन होतं ना, म्हणून याला आणखीन मिळालं. म्हणून भाग्यचिनी भडसे. महाराज म्हणतात ज्याच्या भाग्यात आहे त्याला मिळणार म्हणजे मिळणार. विचार केला बुवा आता कसं काय करायचं, संपत्ती तर दिली पाहिजे. यानं पुन्हा दुसरी कृती केली. याला माहित होतं राजाच्या पत्नीवर राजाचं फार प्रेम आहे. ते वरती गेलं महाराज, आणि तेवढ्यात मात्र राजाची पत्नी सकाळी सकाळी केस धुवून त्या मात्र वरच्या मजल्यावर उभी राहिली, केस आपले सुकवत होती. हे पाठीमागणं गेलं, पत्नीला ढकलून दिलं विचार न करता. ती बिचारी खाली पडली हो, तिचं कंबरड मोडलं, सगळी गल्ली गोळा झाली. गल्लीला गोळा व्हायला वेळ लागतो का हो दादा? अजिबात वेळ लागत नाही. तुम्हाला जुनी म्हण सांगू का, गरीबाची मेली बायकू आणि कोणाला येईना ऐकू, आणि राजाची मेली शळी सारी गरजली आळी. राजाची शळी मेली ना, शळी, तर लोक म्हणतात गाईपेक्षा जास्त दूध देत होती राजाची म्हणून. गरीबाची बायको मेली तर लोक आतून कडी लावून बसतात पण उघडत नाही, मौत न्यायला लागते का काय प्रश्न पडतो महाराज. ते असंच आहे. राजाची पत्नी खाली पडली, कंबरड मोडलं महाराज, सगळी गल्ली गोळा झाली आणि राजा खवळला, संतापला आणि सांगितलं ज्यानं कोणी माझ्या पत्नीला वरतून ढकलून दिलं असेल त्याला आत्ताच्या आत्ता फासावर देण्यात यावं. राजा नुसता बोलला हो, नुसता बोलला, पण तेवढ्या 10 मिनिटांमध्ये जेवढी 4-5 मजली इमारत होती तेवढी ढासळली. ढासळल्याच्या नंतर प्रधान राजाकडे पळत पळत गेला, राजे साहेब हा भाग्यवान होता म्हणून तुमच्या पत्नीचं नुसतं कंबरड मोडलं, हा नसता तर ती कोणत्या मजल्यात असती, कोणत्या ढिगाऱ्यात घुसली असती ती सुद्धा दिसली नसती. भाग्यवान होता म्हणून नुसतं कंबरड मोडलं. आणि मग प्रधानजी म्हणले मग काय करायचं? राजा म्हटलं एक काम करा, याच्यामुळं माझी बायको वाचली, याच्यामुळं मी वाचलो, 80,000 मोहरा घ्या आणि याला दान करून टाका. प्रसंग संपला. कारण एवढंच आहे की ज्याच्या प्रारब्धात आहे तो नको म्हटला तरी त्याला मिळेल, आणि ज्याच्या प्रारब्धात नाही त्याला देवानं जरी द्यायचा प्रयत्न केला तरी मिळू शकत नाही महाराज, अजिबात मिळू शकत नाही. झालं काय, एक दरिद्री माणूस रस्त्याने येत होता आणि शिव पार्वती रस्त्याने चालली होती. पार्वतीची नजर त्या दरिद्री माणसाकडे गेली. ऐकताय ना तुम्ही सगळे? बोर नाही होत ना तुम्हाला? बोर झालं की मला सांगा, लगेच आपण चेंज करू. ऐका, ते चाललं महाराज दरिद्री माणूस. आणि दारिद्र्य अवस्था ही आपल्या वैऱ्याच्या सुद्धा जीवनात येऊ नये. कारण शंकराचार्य चाणक्य नीतीमध्ये, शंकराचार्यांनी किंवा चाणक्य नीतीमध्ये चाणक्य महाराजांनी 4 दुःख सांगितले. पहिलं दुःख सांगितलं दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. हो. दुसरं दुःख सांगितलं महामूर्ख माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. तिसरं दुःख सांगितलं महारोगी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. आणि चौथं दुःख सांगितलं प्रवासी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. आणि त्या प्रवाशांमध्ये आमच्या सगळ्या कलाकारांचा, कीर्तनकारांचा नंबर लागतो सगळ्यांचा. लोक फक्त आम्हाला म्हणतात या वडले पाकिट काय करायचे, पण अख्खा कोरोना गेला तर विचारलं नाही का तुम्ही उपाशी होते का जेवले होते, काही घेणं देणं नाही दादा. म्हणून आमच्या कलाकारांना आम्हालाच माहिती आहे दादा. अहो आम्ही इथपर्यंत पोहोचत नाही तेव्हा 1000 फोन येतात कुठपर्यंत आले, आणि पाकिट नारळ दिलं का तो कोणत्या घाटात गेला आणि कुणीकडे गेला काही घेणं देणं नाही. म्हणून आम्हाला प्रवासामध्ये आमची काळजी घेणं गरजेचं आहे ना महाराज. घरून निघताना मुलांना सांगतो येतो, पण प्रवासातनं पुन्हा रिटर्न जाऊच याची काही गॅरंटी नाही. म्हणून कीर्तनकार होणं, कलाकार होणं इतकी साधी गोष्ट नाही. लोकाला असं वाटतं बुवा पण हे सगळे घामाचे पैसे आहेत, एवढं सोपं नाहीयेत. पाकिट देतात म्हणून विशेष नाहीयेत दादा. अहो पखवाज वाजवायला बसलं की किती घाम येतो त्याचं त्याला माहितीये. एवढं सोपं नाहीये. 2 तास कीर्तन करणं एवढं सोपं नाहीये. आणि 2 तासाच्या कीर्तनावर लोक ठरवतात पडलं का रंगलं. विशेष आहेत दादा, विशेष आहेत. एवढं सोपं नाहीये. सुळावरची परीक्षा आहे ती. आणि म्हणून मला सांगायचं एक आहे, प्रवासी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. तो दरिद्री माणूस रस्त्याने निघाला आणि निघाल्याच्या नंतर पार्वती आईसाहेबांनी त्याचं दारिद्र्य पाहिलं. बाई माणसाला लवकर दया येते महाराज. आणि मग पार्वती आईसाहेब म्हटल्यात महादेवाला, देवादिदेव महादेव सगळ्यांना देत आलात, याला काहीतरी द्या, याला काहीतरी द्या. देव म्हणले ऐका याला देऊन उपयोग होणार नाही. देवा द्या म्हणते ना तुम्हाला. पार्वती आईसाहेबांचे डोळे पाहिले, चेहरा पाहिला आणि देव म्हणले देतो देतो.
कारण कोणीच कोणाचं कधीच ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय खरं बोलता तेवढं बरं आहे. मला बरं वाटलं तुम्ही खरं बोलता. अरे तुम्ही ऐकतात त्याच्यात नवल नाही, देवाला ऐकावं लागलं पत्नीचं. हा, बायकोच ऐकलं आणि मोहरा भरलेला हंडा तो दरिद्री येत होता, रस्त्याच्या मधोमध नेऊन ठेवल्याच्या नंतर पार्वती आईसाहेबांना वाटलं ते मोहरा पाहिल हा श्रीमंत होईल आणि याचं दारिद्र्य जाईल, म्हणून रस्त्याच्या मधोमध ते तिकडनं चालत आलं. याने मनातली मनात विचार केला, माझं तरी बरं आहे बुवा, पण आंधळी माणसं कसे चालत असतील. नुसतं विचार करत होता तोपर्यंत बरं होतं, पण यांनी डायरेक्ट प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली. प्रात्यक्षिक डोळे झाकून चालायला लागलं, डोळे झाकून, आणि त्या हंड्याला ठोकरला. आता तरी डोळे उघडायचे की नाही, ते म्हणलं अशाच आंधळ्यांना ठेसा लागत असेल. तसंच पुढे गेलं, हंड्याकडे पाहिलं नाही. ज्ञानोबरायची ओवी ऐका, कैसे प्राप्तीची या वेळे निदैव आंधळेपणाचे डोहाळे. प्राप्तीची वेळ होती पण आंधळेपणाचं डोहाळं लागलं, कारण त्याच्या प्रारब्धात नव्हतं, म्हणून त्याला देवाने जरी दिलं तरी मिळणार नाही. मग आपल्या प्रारब्धात असेल तर आपल्याला मिळेल, आणि नसेल तर मिळू शकत नाही. मग जितकं प्रारब्धात आहे तितकं मिळेल. पण ऐका ना, आम्ही कायम प्रपंच दुसऱ्याचा प्रपंच पाहून जर केला तर प्रपंचात समाधान मिळणार नाही. जेवढं आहे तेवढं आम्हाला मिळेल ना महाराज. महाराज म्हणतात, आलिया भोगासे असावे सादर. मात्र त्या ठिकाणी जसं देव ठेवेल